ओके, तर आपण काल 3 गोष्टी बघितल्या होत्या. पहिला पॉईंट होतो आपल्याकडे सोर्सिंग अँड प्रोक्युरमेंट, बरोबर. त्यानंतर MM मध्ये दुसरा आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि थर्ड इन्व्हॉइस व्हेरिफिकेशन. तर जनरली आता आपण MM म्हणतोय, राईट. MM म्हणजे तुझं झालं हे मटेरियल्स मॅनेजमेंट, पण SAP मध्ये यालाच दुसरी एक टर्मिनॉलॉजी आहे, आपण त्याला म्हणतो P2P. तर P2P चा अर्थ काय आहे? प्रोक्युअर टू पे. आता जनरली ज्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये जाशील तू ऍज अ फ्रेशर, तर त्यावेळेस 100% याचे हा क्वेश्चनचे चान्सेस असतात की ते तुला विचारतील P2P चा फ्लो सांग, एंड टू एंड फ्लो. तर एंड टू एंड फ्लो कसा असतो नॉर्मली, आता त्याने सांगितलंय काय, प्रोक्युअर म्हणजे आपला फ्लो कसा होणार आहे, प्रोक्युअर करण्यापासून म्हणजे परचेस करण्यापासून वेंडरला पेमेंट देण्यापर्यंत कोणकोणत्या गोष्टींमध्ये येतात. तर सगळ्यात अगोदर आपण परचेस कधी करतो, ज्यावेळेस आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, रिक्वायरमेंट आहे. तर पहिला पॉइंट असतो आपला रिक्वायरमेंटचा. आता सपोज आपल्याला एखादी रिक्वायरमेंट आहे सॅमसंगच्या फोनची, सॅमसंगचा फोन, ठीक आहे. तुला आता या फोनची प्राइस वगैरे माहिती नाहीये, तुझी फक्त एक रिक्वायरमेंट होती की मला एक सॅमसंगचा फोन पाहिजे. तर तू काय करशील मार्केटमध्ये, किंवा आता मार्केट नाही समजणार, SAPच्या टर्मिनॉलॉजी मध्ये किंवा B2B मध्ये, मोस्टली MM हा B2B मध्ये काम करतो, आणि जे बाकीचे प्रोजेक्ट आहेत जे FMCG प्रोडक्ट्स वगैरे झाले, फास्ट मुव्हिंग गुड्स वगैरे असतात, ते रिटेल प्रोडक्ट झाले, हा ते B2C झाले. आता MM आपला मोस्टली B2B मध्येच काम करतो. तर B2B मध्ये काय करतो आपण की जे व्हेंडर्स वगैरे त्यांना आपण प्राइस विचारतो, पण प्राइस विचारण्यासाठी आपण त्यांना एक डॉक्युमेंट पाठवतो. त्या डॉक्युमेंटचं नाव असतं RFQ. RFQ चा अर्थ आहे तुझा रिक्वेस्ट फॉर कोटेशन. या रिक्वेस्ट फॉर कोटेशन मध्ये काय की तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे, तुझी गरज होती सॅमसंगच्या फोनची, मोबाईलची तुझी गरज आहे, तू तिथे मेन्शन करणार की मला हा फोन पाहिजे, स्पेसिफिकेशन वगैरे काय असतील ते तू मेन्शन करशील की एवढं एवढं पाहिजे, तुला डिलिव्हरी कधीपर्यंत पाहिजे, या गोष्टी तू तिथे मेन्शन करणार. आणि हे RFQ तू, तुझ्याकडे सपोज 3 वेंडर आहेत, तुझ्याकडे 3 वेंडर, तुझा वेंडर 1, त्याच्यानंतर तुझ्याकडे वेंडर 2 आणि वेंडर 3, हे 3 वेंडर आहेत. या तिघांना तू पाठवशील. ज्यावेळेस हे RFQ त्यांना पाठवणार आहे त्यांच्याकडून तुला भेटणारे कोटेशन, बरोबर. आता हे कोटेशन आलं, कोटेशन मध्ये ते लोक काय मेन्शन करणार आहे की पहिला वेंडर म्हणाला की मी फोन माझ्याकडे आहे, अवेलेबल आहे, हा फोन मी तुला 1000 रुपयाला देतो. दुसरा वेंडर म्हणाला की मी तुला 1200 मध्ये देणार. तिसरा म्हणाला मी हा 1500ला देणार. आता 3 प्राइजेस तुला आल्या, भेटल्या, याच्यासोबत त्यांच्या टर्म्स वगैरे असतील, सर्व काही मेन्शन असणार आहे. आपण SAP मध्ये फक्त प्राइजेसच्या बेसिसवर ते कम्पॅरिझन करू शकतो. मग इथे कोटेशन भेटलं, कोटेशन नंतर तुला काय करायचंय, कोटेशन कम्पॅरिझन करायचंय. या कम्पॅरिझन मध्ये तू कम्पॅरिझन करणार आहे प्राइजेसच्या बेसिसवरती. मग तू डिसाइड करशील की कुठला बेस्ट आहे याच्यामध्ये. मग बेस्ट कोणता झाला, तुझा वेंडर 1. वेंडर 1 ची प्राइस तुझी 1000 रुपये, ठीक आहे. आता हे झालं. आता तुझ्याकडे तुला वेंडर फायनलाइज झाला. कम्पॅरिझन सोबत तू दुसरी एक गोष्ट करतो, ती आहे कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड किंवा PO अवॉर्ड. तरी ते तू त्याला अवॉर्ड करणार आहे, पण असं डिरेक्ट तू अवॉर्ड नाही करू शकत की हा ठीक आहे मला तू भेटला, मी तुला 1000 रुपये देतो तुम्हाला देऊन टाक. B2B मध्ये जनरली असं होत नाही, तुला कोणाची ना कोणाची परमिशन घ्यायची आहे. आता सपोज तू एक असोसिएट आहे किंवा एक्झिक्युटिव्ह आहे किंवा वर्कर आहे समजा. आता हे 3 लोक
परमिशन घेणार सुपरवायझरची किंवा मॅनेजरची. आता आपण समजायचं की आपण परमिशन घेणार आहे सुपरवायझरची. सुपरवायझरची परमिशन घ्यायची आहे, तुला मोबाईल घ्यायचा आहे. तर ह्या कंडिशन मध्ये काय होणार आहे की तुला क्रिएट करायचं एक इंटरनल डॉक्युमेंट. त्या इंटरनल डॉक्युमेंटला आपण म्हणतो परचेस रिक्विजिशन. त्या परचेस रिक्विजिशन मध्ये तुझ्या हेच गोष्टी मेन्शन असणार. तुला सॅमसंग घ्यायचा आहे, तुला वेंडर भेटलेला आहे जो 1000 रुपये देतोय, आणि 1000 रुपयाच्या हिशोबाने मग हा सुपरवायझर किंवा मॅनेजर असणार इथे, तो याला अप्रूव्ह करणार की ठीक आहे, मला काय आवश्यक नाही, तू घेऊ शकतो. मग परचेस रिक्विजिशन कन्वर्ट होणार आहे तुझी परचेस ऑर्डर मध्ये. आता तुझं फायनल हे लिगल डॉक्युमेंट झालं. आता हे परचेस रिक्विजिशन मी तुला म्हणालो, हे तुझं इंटरनल डॉक्युमेंट, हे कंपनीच्या आतल्या लोकांमध्येच असतं. आणि हे जी परचेस ऑर्डर आहे हे झालं तुझं एक्सटर्नल परचेसिंग डॉक्युमेंट. हे पण परचेसिंग डॉक्युमेंट आहे, फक्त हे इंटरनल आहे. ठीक आहे. आता हा पीओ झाला. पीओ तर बनवला, पण तुला हा पीओ वेंडरला पण द्यायचा आहे. मग नेक्स्ट असतं की तुला हा पीओचा आउटपुट पाहिजे. आउटपुट तू ईमेलने देऊ शकतो समजा, किंवा तू प्रिंट करू शकतो त्याला, किंवा तुझ्याकडे SRM सिस्टम इम्प्लिमेंटेड असेल, किंवा तुझ्याकडे अरिबा इम्प्लिमेंटेड असेल, तर तुझ्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तुला व्हेंडरला पीओ कसा द्यायचा. व्हेंडरला तो पीओ दिला, पीओचा आउटपुट झालं, त्याच्यानंतर व्हेंडर कडून कन्फर्मेशन येणार आपल्याला की ठीक आहे, मी अक्नॉलेजमेंट करतो, मी मोबाईल तुला देणार 1000 रुपयामध्ये, काय जे असेल त्याचं कन्फर्मेशन व्हेंडर कडून भेटतं. व्हेंडर कडून कन्फर्मेशन सोबत दुसरी एक गोष्ट आहे ती आहे इनबाउंड डिलिव्हरी. एक मिनिट. हॅलो, हा बोला. लावला आता, करतो म्हणला आता. नाही, त्याला सांगितलेलं आहे लवकर. ठीक आहे म्हणला. मॅसेज टाकून दे तुम्ही. नाही सांगायला एक मॅसेज टाकून देतो थोड्या. नाही त्याला बाहेर लावतो. हो ना, तेच जाऊ बोलतो त्याला. काय चालू आहे यांचं. हे रिकाम काम होऊन जातं. रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्डिंग पॉज करता येईल ना. ठीक आहे. तर नेक्स्ट काय होतं आपलं, ज्यावेळेस वेंडर कन्फर्म करणार आहे त्याच्यानंतर तो आपल्याला इनबाउंड डिलिव्हरी पाठवणार आहे. त्या डिलिव्हरी मध्ये मेन्शन असणार आहे की तो तुला सॅमसंग पाठवतोय, त्याच्यानंतर प्राइस वगैरे काय असेल काय नाही, कुठं झाला वगैरे त्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन असणार आहे. या इनबाउंड डिलिव्हरी सोबत तो दुसरी एक गोष्ट पाठवणार, ते म्हणजे बिलिंग डॉक्युमेंट त्याच्या हिशोबाने बिलिंग डॉक्युमेंट असणार आपल्यासाठी, ते इन्व्हॉइस असणार.
इनवॉइस डॉक्युमेंट तो आपल्याला पाठवणार आहे. ज्यावेळेस तो बिल इनबाउंड डिलिव्हरी पाठवतो त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते की आपल्याला ते मटेरियल रिसिव्ह करायचे त्याने जे पाठवलंय. मग इथे येतं गुड्स रिसिप्ट. इथे तू मटेरियल रिसिव्ह करणार आहे, म्हणजे जे ट्रक वगैरे ना काय असेल कंपनीमध्ये ते अनलोड करायचं आणि आपल्या स्टोरेज लोकेशन मध्ये प्लेस करायचं. त्याचा एक डॉक्युमेंट बनतो. स्टोरेज हे JR झाला, याला आपण JR म्हणतो जनरली. आणि ज्यावेळेस JR होतो, आता त्याने आपल्याला काय बिलिंग पाठवले, बरोबर, इनवॉइस पाठवले. मग आपल्याला फायनल काम असतं इनवॉइस व्हेरिफिकेशनचं, की त्याने ज्या काही डिटेल्स आपल्याला दिल्यात, चार्जेस वगैरे लावलेले आहेत, ज्या काही कंडिशन्स त्याने मेन्शन केल्या आहेत, कंडिशन मध्ये मग पेमेंट टर्म्स वगैरे असतील, टॅक्स वगैरे असेल, प्राइस काय, ओव्हर डिलिव्हरी होती, अंडर डिलिव्हरी होती, अनप्लॅन चार्जेस कोणते लागले एक्स्ट्रा, फ्रेट वगैरे लागलाय एक्स्ट्रा, या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन असणार. आपला अकाउंटचा पर्सन ते व्हेरीफाय करणार. त्याने बघितलं की करेक्ट आहे, त्याच्यानंतर तो आपली इनवॉइस तिथे पोस्ट करणार. आणि इनवॉइस पोस्ट झाली त्यानंतर मग येतं तुझं वेंडर पेमेंट. तर यावेळेस ज्यावेळेस तुझी इनवॉइस होते पोस्ट, त्याच्यानंतरच तू व्हेंडरला पेमेंट करणार आहे, जे काय तुझे पेमेंट टर्म्स असणार त्या हिशोबाने. तर आता हे बघ, इथे आपण काय म्हटलो होतो, P2P चा अर्थ काय, प्रोक्युअर टू पे. तुझी प्रोक्युअरमेंट ऍक्च्युली स्टार्ट कुठून होते, RFP पासून, कोटेशन मागवण्यापासून. तिथून स्टार्ट झालेलं, तिथून नंतर तू परचेस केलं, रिक्वेशन एक डिमांड टाकली, रिक्वेशन डिमांडच तुझी इंटरनल. मग तुझा PO बनला, PO बनल्यानंतर तुला डिलिव्हरी आली, डिलिव्हरी आल्यानंतर तू JR केला, JR नंतर तू इनवॉइस व्हेरीफाय केला आणि मग पे केलं. म्हणून हा जो फ्लो आहे हा प्रोक्युअर टू पे असं म्हटलं जातं. हा फ्लो कायम लक्षात राहू दे, कारण इंटरव्ह्यू मध्ये गॅरंटेड तुला विचारणारच हा प्रश्न.